नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला खूपच मोठा असा धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. चक्क प्रिया आता सायलीकडे येणार आहे, सायलीच्या बाळाला मारण्यासाठी, संपवून टाकण्यासाठी. पण प्रिया जेव्हा सायलीवरती वार करत असते तेव्हा अशी एक गोष्ट घडते ज्याची तुम्ही कोणीही कल्पना केली नसेल. मालिकेचं संपूर्ण समीकरणच बदलणार आहे. तेव्हा आता नक्की काय घडणार आहे हे बघतच राहा. छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आता या सचिनकडून प्रियाला कळालेलं असतं की सायलीसुद्धा प्रेग्नेंट आहे. प्रिया तर जोरातच ओरडते, काय सायली प्रेग्नेंट आहे, हे कसं शक्य आहे? नाही नाही, सुभेदारांचा पहिला वारस माझं बाळच असलं पाहिजे. जर ती सायली माझ्या आधी प्रेग्नेंट झाली तर माझ्या बाळाला ते महत्त्व मिळणार नाही आणि मला सिंपतीसुद्धा मिळणार नाही. ती कल्पी नुसती सायली आणि तिच्या बाळाचंच गुणगान गाईल, माझ्या बाळाकडे कोणी लक्ष देणार नाही. नाही नाही, मला काहीतरी करायलाच हवं. ते सायलीचं बाळ जगलं नाही पाहिजे. आता मलाच काहीतरी करायला हवं. सचिन, मला प्लीज तिकडे घेऊन चल, मला काहीतरी करायला हवं. सचिन आता विचार करतो, चला ही प्रिया त्या सायलीच्या बाळाला मारून टाकेल आणि माझंसुद्धा काम फत्ते होईल. एका तिरा दोन निशाणे, म्हणजे माझ्यावरती सुद्धा आळ येणार नाही, असं तो मनातल्या मनात विचार करतो आणि बोलतो, ठीक आहे, मी एक काम करतो, एक अर्ध्या तासासाठी तुझी बेल करतो आणि तुला सुभेदारांच्या घरी घेऊन जातो. प्रिया खूपच खुश झालेली असते. सगळ्या फॉर्मॅलिटीज ती करू लागते. इकडे आपण पाहतो तर काय, अर्जुन आता डिस्चार्जच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. डॉक्टर बोलता, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता मधुभाऊंना घरी घेऊन जाऊ शकता, आमची काहीच हरकत नाही आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, कसं आहे ना, मला एक नर्ससुद्धा हवी आहे जी फुल टाईम त्यांच्याबरोबर असेल, त्यांना काय हवं नको ते बघेल. कारण कसं आहे ना, सध्या माझी बायकोसुद्धा प्रेग्नेंट आहे आणि ती जर मधुभाऊंचं करत राहिली तर ती स्वतःकडे लक्ष देणार नाही. त्यामुळे मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करतो, मला एक नर्स द्या. डॉक्टर बोलतात, ठीक आहे, आम्ही पाठवून देऊ. सगळ्या फॉर्मॅलिटीज होतात. अर्जुन आता मधुभाऊंना घेऊन घरी आलेला असतो. तो दारात आल्यावर सगळेच खुश होतात. सायली तर इतकी खुश झालेली असते की काही सांगायलाच नको. ती आता विमलला जोरजोरात हाक मारू लागते, विमल, विमल ताई, अहो बघताय का कोण आलंय? माझे बाबा आलेत, माझे मधुभाऊ आलेत, जा पटकन आरतीचं ताट घेऊन या, औक्षणाचं ताट घेऊन या, मला मधुभाऊंचं औक्षण करायचं आहे. आणि मग काय, विमल आता औक्षणाचं ताट घेऊन येते. सगळेच आता मधुभाऊंच्या इथे जमलेले असतात. सायली आता मधुभाऊंचं औक्षण करते, त्यांना टिळा वगैरे लावते आणि बोलते, मधुभाऊ, मला खूप आनंद होतोय. कुसुमताई, बघतेस ना, मधुभाऊ आता कायमस्वरूपी माझ्या समोर राहणार आहेत, माझ्या नजरेसमोर राहणार आहेत, माझ्या सहवासात राहणार आहेत. माझं बाळ त्यांच्या सहवासात मोठं होणार आहे. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. कल्पनासुद्धा बोलते, मधुभाऊ, खरंच तुम्ही इकडे येताय ना, मला खूप आनंद होतोय. मला माहिती आहे मधुभाऊ, तुम्ही आम्हाला ऐकू शकता, त्यामुळे मुद्दाम तुम्हाला सांगतेय, प्लीज असं समजा हे तुमचंच घर आहे, तुमच्या लेकीचं नाही तर तुमचं स्वतःचं हक्काचं घर आहे असं समजा आणि वावरा. तुम्हाला जे काही लागणार असेल ते हक्काने वागा, संकोच करण्याची काही गरज नाही आहे. अर्जुन, सायली, अगं त्यांना ताटकळत काय ठेवलेस, पटकन आतमध्ये घेऊन या. आणि मग काय, ते आता मधुभाऊंना आतमध्ये घेऊन येऊ लागतात. इकडे आपण पाहतो तर काय, प्रिया आणि सचिन या दोघांची एंट्री झालेली असते. प्रिया म्हणत असते, ही चांगली संधी आहे, आपण आतमध्ये जाऊ आणि त्या सायलीच्या बाळाचं काम तमाम करू. तेव्हा सचिन बोलतो, एक मिनिट, मला असं वाटतंय तिथे कुणीतरी आलंय ना, म्हणजे दारात कुणीतरी आहे. तुला ऐकू येत नाही का, सगळे किती हसतायत. तेव्हा प्रिया बोलते, अरे देवा, हे तर मधुभाऊ आहेत, हा म्हातारडा इथे काय करतोय? हा इथे कशाला आलाय ना तेच मला कळत नाही आहे. तिथे हॉस्पिटलमध्ये होता ते बरं होता, या लोकांना ह्याला इकडे आणण्याची काय गरज आहे? आता जर हा पचकला, जर काही सांगितलं, म्हणाला की हीच तन्वी आहे, ही सायलीच तन्वी आहे, तर सगळंच अवघड होऊन बसेल. तेव्हा सचिन बोलतो, प्रिया, तू जरा मूर्ख आहेस का? अगं तुला माहीत नाही आहे का, त्या म्हातारड्याला काही बोलता येत नाही, त्यामुळे तो काहीच करू शकणार नाही आहे. त्यामुळे तो इथे फक्त एका पुतळ्यासारखा असणार आहे. त्यामुळे तुला घाबरण्याची काही गरज नाही आहे. आज जा आणि पटकन तुझं काम कर. असं म्हणतच दोघे आता आतमध्ये शिरलेले असतात. त्या दोघांना बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कल्पना जेव्हा प्रियाला बघते तेव्हा तिच्या तळपायची आग मस्तकात जाते. ती ओरडते, तुझी हिम्मत कशी झाली या घरामध्ये पुन्हा पाऊल टाकायची? अर्जुन, आत्ताच्या आत्ता या बाईला इकडून हकलवून लाव. आणि सचिन, तुझी काय बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? या नालायक मुलीला इथे का घेऊन आलायस तू? प्रिया मात्र रडण्याची ॲक्टिंग करू लागते आणि म्हणू लागते, आई, आई प्लीज माझं ऐकून घ्या, फक्त एकदा ऐकून घ्या. तेव्हा कल्पना बोलते, आई म्हणायचं नाही मला, निघून जा इथून, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करीन. अर्जुन, बघतोयस काय उभा राहून, काहीतरी कर, ही बाई मला आपल्या घरात पुन्हा नको आहे. तेव्हा सचिन बोलतो, थांबा, पोलिसांना फोन करण्याची काही गरज नाही आहे, मी बेलवरती हिला इथे घेऊन आलो आहे अर्ध्या तासासाठी, आणि मी काय उगाच प्रियाला इथे घेऊन आलेलो नाही आहे, त्यामागे खूप मोठं कारण आहे. तेव्हा प्रताप बोलतो, कोणतंही कारण असू दे, आम्हाला या प्रियाला घरात घ्यायचं नाही आहे, कळलं ना? तेव्हा सचिन एक खोल श्वास घेतो आणि मोठ्याच्या मोठा बॉम्ब फोडतो. तो बोलतो, तुम्हाला माहिती आहे मी प्रियाला इथे का बरं घेऊन आलो आहे? कारण प्रियाच्या पोटामध्ये या सुभेदार घराण्याचा वारस आहे. सगळे शॉक झालेले असतात. सायली, कल्पना पूर्णपणे शॉक होऊन बघत असतात.
सचिन बोलतो हो, हेच सत्य आहे. प्रियाच्या पोटात अश्विनचं बाळ आहे. ती सध्या प्रेग्नंट आहे. तेव्हा कल्पना बोलते काय? नाही, हे शक्यच नाही, हे खोटं आहे, हे 100% खोटं आहे. कारण ही मुलगी किती खोटारडी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. 100% या मुलीची ही नवीन चाल आहे. सचिन मात्र खिशातून एक पाकिट काढतो आणि जोरजोरात हसायला लागतो. कल्पना बोलते काय हे सगळं, का हसताय? तेव्हा सचिन बोलतो मला माहिती होतं तुम्ही कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. हे बघा, हे आहे हॉस्पिटलचं प्रेग्नंट असल्याचं कन्फर्मेशन लेटर आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स. बघा बघा, स्वतःच्या डोळ्यांनी बघा, नाहीतर तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही. कल्पना आता रिपोर्ट्स हातात घेते. तिच्या डोळ्यासमोर पूर्णपणे अंधारी येते. तिला चक्कर येऊ लागते. प्रताप तिला सावरतो. कल्पना बोलते नाही नाही, अश्विनचं बाळ नाही, हे असू शकत नाही, हे शक्यच नाही. सचिन आता अर्जुनकडे बघू लागतो आणि बोलतो तुम्हाला माहिती आहे का धक्कादायक गोष्ट काय आहे? ही गोष्ट फक्त मलाच माहीत नाही तर अश्विन आणि तुमच्या लाडक्या मिस्टर परफेक्ट अर्जुन सुभेदारला सुद्धा आधीपासून माहिती होती. प्रताप बोलतो काय? अर्जुनला माहिती होतं? नाही सचिन, तू काही एक बोलू नकोस. जर असं असतं ना तर आमच्या मुलांनी आधी आम्हाला सांगितलं असतं. आमची मुलं अशी नाही आहेत, ती आमच्यापासून कधीच कोणतं सत्य लपवणार नाहीत. तेव्हा सचिन बोलतो वा वा, काय अंधविश्वास आहे तुमच्या मुलांवर. मिस्टर अर्जुन सुभेदार, यापुढे सांगा आता तुमच्या वडिलांना सत्य. सांगा की तुम्ही सत्यवादी युधिष्ठिर आहात ना, मग हे इतकं मोठं सत्य का लपवलंत? तेव्हा कल्पना बोलते अर्जुन बोल बाळा, हे खरं नाही आहे ना? सचिन खोटं बोलतोय ना? तुझा भाऊ असं काहीच करू शकत नाही, तू हे लपवू शकत नाहीस, बोल. तेव्हा अर्जुन मान खाली घालतो आणि बोलतो हो मॉम, हे सत्य आहे. प्रिया प्रेग्नेंट आहे आणि ते अश्विनचंच बाळ आहे हे मला आधीच माहिती होतं. पण अश्विनला ते बाळ नको आहे आणि म्हणूनच त्याने आम्हाला शपथ घातली होती. आणि जर अश्विनलाच हे बाळ नको असेल तर आपला कुणाचा संबंधच येत नाही. कल्पना मात्र पूर्णपणे गोंधळून गेलेली असते. तिला काय करावं काही सुचत नसतं. कारण प्रिया तर नको असते पण बाळ पाहिजे असतं. कारण शेवटी बाळांमध्ये सुभेदारांचंच रक्त वाहत असतं. आणि याच गोष्टीचा प्रिया आता फायदा घेते. ती आता हळूच कुणाचं लक्ष नसताना चाकू काढते. अर्जुन सुद्धा कल्पनाला समजावत असतो, त्यामुळे कोणाचंच तिच्याकडे लक्ष नसतं. ती मनातल्या मनात म्हणत असते या सायलीमुळे माझं सगळं गेलं. आता हिला आणि हिच्या पोटातल्या बाळाला संपून मी माझा रस्ता मोकळा करेन. प्रिया आता सायलीच्या पोटावरती चाकूने वार करण्यासाठी हात उंचावते. मधुभाऊ हे दृश्य बघत असतात. त्यांच्या पोटात गोळा येतो. त्यांना ओरडायचं असतं पण आवाज फुटत नाही. त्यांना उठायचं असतं पण शरीर साथ देत नसतं. पण लेकीच्या प्रेमापोटी आणि आपल्या नातवाचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या मनात एक प्रचंड ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या हातापायात जणू वीज संचारते. डॉक्टर म्हणतात ना की विल पॉवर काही करू शकते, तेच घडतं. एकाएकी मधुभाऊ व्हीलचेअरवरून उठतात आणि जोरातच ओरडतात तन्वी असं म्हणतच ते प्रियाला ढकलून देतात आणि प्रिया लांब जाऊन पडते. सगळे शॉक होतात. मधुभाऊ उभे असतात. अर्जुन आता सायलीला सावरतो आणि बोलतो तुझी एवढी हिंमत झाली, तू माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलास? थांब, आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना फोन करतो. असं म्हणतच तो पोलिसांना फोन करतो. पोलीस आता प्रियाला तिकडून घेऊन जातात. सगळेच आता सायलीची विचारपूस करत असतात. पण सायलीचं सगळं लक्ष मधुभाऊंकडे असतं. ती बोलते मधुभाऊ तुम्ही उठला, ठीक झालात? हा तर खूप मोठा चमत्कार घडला. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही मला तन्वी अशी का हाक मारली? मी तर तुमची सायली आहे ना? तेव्हा अर्जुन बोलतो बायको, मला तर वाटतंय मधुभाऊंची स्मरणशक्ती गेली असणार आहे. नाही म्हणजे त्यांना हा जो काही झटका बसला आहे त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती तर गेली नसेल ना? तेव्हा मधुभाऊ बोलतात नाही जावई बापू, तसं काही एक नाही आहे. कारण ही सायली नाही तर तन्वी आहे. खरं तर ही गोष्ट मी तुला त्याच दिवशी सांगणार होतो, पण नागराजने माझ्यावरती वार केला आणि मग काय पुढे काय घडलं हे तुम्हाला सगळंच माहिती आहे. वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही. मी कोमात गेलो, त्यामुळे इतके दिवस हे सत्य लपूनच राहिलं. पण आज देवाने मला पुन्हा उभं केलं आहे. तुला तुझा हक्क मिळवून देण्यासाठी. तूच तन्वी आहेस. अर्जुन आता सायलीकडे बघतो. सायली मधुभाऊंकडे बघत असते. घरातल्या सगळ्या लोकांचा रंग उडालेला असतो. तेव्हा आता पुढे काय होईल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार.